मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ना आज खूप छान साडी घातलेली आहे, छान दिसते. पण मी बरं का कुकरला डाळ लावली होती, थोडासा वास येतोय. येऊ द्या, मरू दे तिकडं. कुकरमध्ये लिंबू टाकायला जळाला असेल बहुतेक, असा माझा अंदाज आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, माहेरची साडी जो पिक्चर आहे ना, त्याचा साजन का घर म्हणून हा एक पिक्चर आहे. आता कॉपीराइट येईल म्हणून मी थोडंसं घेत नाही त्याच्यामध्ये. सेम टू सेम आहे. मग माहेरची साडीचं त्यांनी रिमेक बनवलं आहे का साजन का घरचं माहेरची साडीने बनवलं माहीत नाही. त्याची लक्ष्मी माताची पूजा केलेली आहे. आणि आता दाखवू दे एक मिनटं पूजा. पंखा लावते. पंखा लावल्यामुळे दिवा विझलाय आत्ता सध्याला. आता 5 वाजता ज्या वेळेला मी पूजा करेल, म्हणजे पोथी वगैरे वाचायला बसेल ना, त्यावेळेला मी दिवा लावेल परत. पंखा इथंच आहे ना समोर, त्यामुळं. तर खरं सांगायचं ना, गेल्या गुरुवारीच मला हा व्हिडिओ बनवायचा होता, पण त्या वेळच नाही भेटला. किती बाहेर मज्जा असायची हो माहेरी. खरंच मी यावर्षी अजिबात काय आणलं नाही, म्हणजे मुकुट वगैरे. माझ्याकडे मुकुट तर होता गेल्या वर्षीचा, पण तो थोडासा खराब झाल्यामुळं मग मी तो विसर्जन केला. ह्या वर्षी आणलाच नाही. म्हणलं आणायलाच नको यावर्षी, पुढच्या वर्षी आणूयात. ह्या वर्षी आणलाच नाही. आणि किती छान पूजा असायची हो माहेरची. आम्ही तर 5 वाजता, म्हणजे आईची पूजा, मार्गशीर्ष महिन्यातली पूजा, किती छान पूजा असायची. लय मजा यायची त्या पूजेला. सगळेजणच म्हणजे शाळेतून यायचं 5 वाजता, ह्या वेळेला बरोबर 5 वाजता शाळेतून घरी यायचं, सारवून घ्यायचं. सारवल्याच्यानंतर रानात जायचं, ढाळे फांटे आणायला, फळं आणायची रानात जाऊन कोणाच्या पण. परत आल्यावर सारवल्यावर पाट मांडायचा, त्याच्यावर 1 रुपया पण नसायचा हो त्यावेळेला टाकायला. पण त्या पूजेला लय मजा असायची. लाईट नसायची तरी पण ती पूजा भारी दिसायची. सगळ्यांच्या घरी जायचं, पूजा मांडायची. तर काय पूजात मांडायला नारळ आणि 1 रुपया तर कधी असायचा कधी नसायचा. त्यावेळेला वाईटच दिवस होते ते. आणि पोथी वाचायला जायचं सगळ्यांच्या घरी. आईला तर आमच्या येत नव्हती पोथी वाचायला, पण आम्ही वाचायचो. सगळ्यांच्या घरी वाचायला जायचं पोथी वाचल्यावर. कुठं केळं भेटत होती त्यावेळेला, साखर भेटायची हातावर. आत्ताचं पोरांची लय मज्जा आहे, लय काय काय भेटते त्यांना. आता पोथी वाचायला तसं म्हणायला गेलं तर गरजही नाही आहे कोणाची. मोबाईलला लावली तरी येते. मी पण काही वर्षापूर्वी मला ज्या वेळेला दुकानामध्ये वेळ नव्हता भेटायचा ना, मी पूजा मोबाईलवरच लावायची. मला वाचायला वेळ भेटत नव्हता म्हणून मी मोबाईलवरच लावायची. तर चालते, ऐकणं महत्त्वाचं आहे, वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी तर लावत होते. आता तुम्ही कसं काय, तुमचं काय, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर लय मजा यायची हो गावाकडची. ती सगळे दिवस लय मिस करते मी. आज जायचं होतं पण माझी मैत्रीण येणार म्हणून मी खास गेले नाही, मैत्रीणच नाही आली. गेल्या वेळेस पण मैत्रीण माझी येणार आणि ते आमचे पाहुणे वारले म्हणून मी तिकडं मैत्रीला गेले. मग आता परत म्हणलं मैत्रीण आज पण गेल्यावर तिला असं वाटेल की मी मुद्दाम करते की काय माहीत, म्हणून मग मी तिच्यासाठी गेले नाही. माझ्या वडिलांना झालेले आहे नागिन. आणि आमच्या गावाकडं मी बोलले ना मागच्या ब्लॉगमध्ये पण, रामायण बसलेलं आहे. त्याचं उद्याच्याला आमच्या गल्लीचं कांड आहे. ते बघायला खूप मजा असते, पण मी खास मैत्रिणीसाठी गेले नाही. आणि आता बघूयात ती उद्या कधी येते किंवा काय होते. आज पण आली नाही ती. मला आईने फोन पण केला होता की आली का ती म्हणून, पण म्हणलं नाही आली. आई म्हणली मग आज आली असती ना तू. आता कांडे आज आहे जेवण बिवण मस्त, पुरी भाजी. त्या जेवणाला इथल्या हॉटेलची पण चव नाही हो. लय भारी जेवण. बटाट्याची भाजी त्या आचार्याने बनवलेली, बटाट्या माळ्याच्या आचार्याने बनवलेली भाजी, पुरी भाजी, भात आणि बुंदी. तुम्हाला आता ह्यावर्षी तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. रामनवमीचं सगळं तुम्हाला दिसेल. लय मजा असते आमच्याकडं माहेरी रामनवमीला. लय मजा असते. विचारायचीच सोय नाही, इतकी मजा असते. कधी जायला असं झालं. वडिलांची नागिन आता 50% झाली आहे वाटतं बरी. पण अजून मी ही व्हिडिओ कॉलवरच बघितली, त्यामुळे मी नाही गेले. पण मला खूप वाटत होतं जावं, पण आता आज हिच्यामुळं खास जायचं राहिलं. उद्या ती आली तर मग काय, ती जात असेल तर तिच्यासोबत पण जाईल मी. पण ते कांड झाल्यावर जेवायला जायला बरोबर वाटत नाही. मग ते जेवायला भेटत नाही, ते जेवायचं महत्त्वाचं आहे. प्रसाद महत्त्वाचा आहे. लय मोठं आमच्याकडं रामाचं खूप मोठं मंदिर आहे. आणि लक्ष्मीनाथाचं सांगायला गेलं तर सागर संगीत पूजा करण्यापेक्षा भक्तिभावानं करणं महत्त्वाचं आहे. तितकं सजवण्यापेक्षा म्हणजे चांगले उत्तम शुद्ध आचरणाने करणं महत्त्वाचं आहे. ते पहिलं ऐकायचं ना, घेतला असा टाकायचा नाही, दिलेला शब्द मोडायचा नाही. सगळ्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे, पण लोक ते ठेवतात का मान. लोकांबद्दल आता बोलायचंच नाही. आपण फक्त आपल्याबद्दल बोलायचं. तुम्हाला साडी आवडली का, कशी दिसते? माझा हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे. खूप सारे ब्लाऊज जे
मीच शिवलेले आहेत. एक दिवस तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. तर आता आज संध्याकाळी घराला तांदळाची खीर बनवायची आहे. कुकर लावलेला आहे, त्यात डाळ भात लावलेला आहे, कोबी चिरला आहे, कोबी चिरायचा, कोबीची मस्त छान अशी भाजी करायची आणि चपात्या करायच्या. बाकी काय, खीर गेल्या वेळेस तर मी गेल्या गुरुवारी काय केलं होतं, गेल्या गुरुवारी शेवायची खीर बनवली होती. त्यावेळेस तांदळाची खीर केली. आता म्हटलं तांदळाची खीर करावी, देवीला आवडते तांदळाची खीर. देवीच्या ऐवजी देवीच खाती तर दुसरीच. देवी तर काय नुसते देववासाचे धनी असतात, आपणच ते ग्रहण करतो सगळं. तर तुम्हाला लक्ष्मीनाथाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यासोबत तुम्ही मलाही शुभेच्छा द्या की मी लवकरात लवकर उद्या जाईल बरगावला. माझी मैत्रीण आली तर तिच्यासोबत जाईल, नाही आली तर मग नाही जाणार. पण वडिलांना भेटायला जावं असं वाटते मला. चला तर भेटूयात स्वयंपाकाला. आता स्वयंपाक केल्याशिवाय भाग नाही. शिवम पण येईल आत्ता. जय संताजी.